तर राज्यामध्ये जनसुरक्षेबरोबरच धनसुरक्षा कायदाही आणा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। एमपीडी कायद्यामध्ये शिक्षेचा कालावधी वाढवावा अशी मागणीही त्यांनी केली। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत शिक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न करू असं उत्तर दिलं। आपल्याला जनसुरक्षा विधेयकासारखं धनसुरक्षा विधेयक आणावं लागेल। एमपीआयडी कायद्याचा एक लूफहोल आहे। लूफहोल काय की याच्यामध्ये जे कलम 3 अंतर्गत वित्तीय संस्था आस्थापने ठेवीदाराचे पैसे बुडवल्यास 6 वर्ष शिक्षा व 1 लाख रुपये दंड आहे। जसं आता पॉस्को गुन्ह्यामध्ये आपण 20 वर्ष शिक्षा देतो। अध्यक्ष महाराज, हा गरिबांवर अत्याचार आहे अध्यक्ष महाराज। मग याची शिक्षा तुम्ही 20 वर्षापर्यंत वाढवणार आहात का? अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नजरेस आणून दिलेला आहे। त्यामुळे सुधीर भाऊंनी जरी 20 वर्षाची मागणी केली असली तरी शिक्षा वाढवण्याच्या संदर्भात आणि जे काही शेवटी कुठलीही शिक्षा ही कमेन्सरेट टू ऑफेन्स अशा प्रकारचीच वाढवता येते। त्यामुळे कमेन्सरेट टू द ऑफेन्स ही जास्तीत जास्त जी काही वाढवता येईल त्या संदर्भातलं अमेंडमेंट करण्यात येईल। अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रॉसिक्युशनला किंवा पोलिसांना असिस्ट करण्याकरता ही व्यवस्था त्या ठिकाणी असेल, जी कमीत कमी वेळेत प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करणे, त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करणे आणि त्याची पुढची प्रक्रिया करणे यामध्ये आणि नंतर विक्री करणे या सगळ्या गोष्टींमध्ये ती पोलिसांना मदत करेल अशा प्रकारची एक व्यवस्था राज्य सरकार उभी करेल।